कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कसं घेऊन जाणार सामान सगळं? हा, अगं रिक्षानी रिक्षा बोलवली बरं का मी। हा आणि मी नाही ना, मीनाला घेऊन जाईन बरोबर। पण मला जरा सुट्टे पैसे दे ना। हा? अहो पण ते माझ्याकडे कुठे? असं काय करतेस? तांदळाच्या डब्यात काही एक म्हणून हे म्हणजे ना काय, असं कायमच असं करत असते। आण ग लवकर पैसे। अरे, जोड झालं। हे घ्या माणसं। हा अगं मी सुट्टे पैसे मागितले होते, पण चालतील। हो ना, चालतील। या जा 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 एकदाची। चला 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 बस असू द्या म्हणजे, असू द्या. संपवा, एवढं नेता येते। नाही मी चप्पड म्हणजे सिद्धू 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 अरे कुठे कुठे हरवलाय? ए सिद्धू, का वहिनी हो बोलली का? आता कसा मुद्द्याचा बोलला नाही यार। म्हणजे वहिनी मुद्द्याचं बोलली? म्हणजे वहिनी हो बोलली? नाही नाही नाही, म्हणजे हो हो नाही बोलली, असं काय बोलली ना हे अजूनही कानात वाजतंय। तिकडे काहीतरी मॅटर झालं तेव्हा। अरे सिद्धू, चल बघूया। चल चल। ए मारतोय कशाला रे? तुला काय करायचं रे? आमचा मॅटर आहे। अरे तुझा मॅटर आहे म्हणून काय झालं? रस्त्यावरती भांडणार काय? बोलून सॉल्व कर ना। ए वटाण्या, तुम्हाला काय करायचंय रे? तुला काय करायचंय? दाखवतो। प्रत्येक वेळी हाणामारी करून तोडफोड करून कामं नाही होत, उलट कामं वाढतात। जर का खरंच तुम्हाला लोकांची मदत करायची असेल, समाजसेवा करायची असेल ना, तर तुम्ही तुमचा मार्ग बदला। तू ये, अरे काय करतोय? आण ना त्याला, मार ना याला। वटाणा बोलला तू। वटाणा बोलला मला तू। अरे भावान आजपासून न हाणामारी। अरे याच्या डोक्यावर परिणाम झालाय। अरे शांत हो, शांत हो। अरे भावा, काय झालं तुला? मी कशाला मारामारी करताय? काय प्रॉब्लेम काय तुमचा? पैशांचा प्रॉब्लेम आहे का? हो, अरे प्रेमाने समजवा ना। हं? मारामारी कशाला करता? ए मिठी मारा। कळलं? अशी मिठी मारा आणि सॉरी बोला त्याला। जा सॉरी बोला त्यांना, मिठी मारा। वा 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 वा, व्हेरी वेल डन। जा, पैशांचा जो काय प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करा नंतर। हा तरी मी तुला सांगितलं होतं त्याला घराबाहेर पडू देऊ नको म्हणून। मी खरंच सांगते, मी कितीदा सांगितलं होतं त्याला, पण मग कसा गेला घराबाहेर तो? हा? ते गुणाजी राहून त्यांचं कुटुंब आत्ता घरी येईल, ते सिद्धू घरात नाही, कसं दिसेल हे? काय करायचं काही सुचत नाहीये। हे सगळं कुणासाठी चाललंय?
त्याच्यासाठीच ना. संपत, शांत हो जरा. आई कसं शांत बसू? तिला बोलून काय उपयोग आहे रे? येईल सिद्धू घरी. तू जरा डोकं शांत ठेव. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. ती लोक आत्ता येतील. वाट नकोय त्यांच्यासमोर. ठीक आहे, बघा फोन लावा त्याला. हो. गुणाजीराव आणि त्यांची फॅमिली येते. या ना, या. या या गुणाजीराव, आपलं स्वागत आहे. नमस्कार. या या या, नमस्कार या. बसा बसा. गुणाजीराव, अहो माझ्या एका फोनवर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून सहकुटुंब माझ्या घरी आलात. मला फार बरं वाटलं. अहो तसंही यावंच लागलं असतं. माझी मुलगी आणि माझी पत्नी फार उत्सुक झाल्या होत्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भेटण्याकरता. बरं, ओळख करून देतो. आमच्या होम मिनिस्टर म्हणजे माझी पत्नी वसुंधरा आणि माझी मुलगी पूर्वी. अहो पूर्वीची भेट झाली आहे माझी आधी. फार गोड मुलगी आहे. अगं आई, ती मुलगी परदेशात शिकून आली आहे. अरे वा. बरं का गुणाजीराव, त्या आमच्या मातोश्री. हो हो, कल्पना आहे. नमस्कार. नमस्कार. संपत, नक्षत्रासारखी मुलगी देखणी आहे रे. आई, नंतर सांगेन तुला, कळेल सगळं. तुझं शिक्षण काय झालंय ग? मी सायकोलॉजी मध्ये मास्टर्स करतेय आणि सोबतच पॉलिटिक्स आणि सोशल सर्व्हिसेस मध्ये पण इंटरेस्ट आहे. वा, पूर्वी मी लहानपणीच ओळखलो होतो. तू शिक्षणात खूप पुढे जाणार. अरे हो, सिद्धू आणि ही एकाच शाळेत होते ना. बाबा, फक्त एका शाळेतच नाही, एकाच वर्गात आणि एकाच बेंचवर. आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो ना. हो हो हो. बाय द वे, माझा हा बेस्ट फ्रेंड आहे कुठे? सिद्धू कुठे आहे? आय एम सो एक्साइटेड टू मीट हिम. हो हो हो. अगं तो कामासाठी जरा बाहेर गेलाय. येईल तो इतक्यात. आणि त्यालाही तुला भेटायचंय. अगं तो सोशल सर्व्हिस मध्ये बिझी आहे ना. त्याला सोशल सर्व्हिसची फार आवड आहे बघ. सिद्धू, सिद्धू, अरे हाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.